समजा हे पेन आहे, ओके, हा पेन आहे, तर मी दिस इज अ पेन म्हणेल, दिस इज अ पेन. आणि जेव्हा मी याचा उल्लेख परत एकदा उल्लेख करेल मी की हा लाल कलरचा आहे, तो मी इट वापरेल. इट लक्षात ठेवा. प्रत्येक जण इट इज चेअर, इट इज फॅन वापरतात. कधीही लक्षात ठेवायचे हे वाक्य चुकीचे. इट इज फॅन, इट इज चेअर हे केव्हा वापरतात? हे वाक्य बरोबर आहे, पण केव्हा वापरणार? जेव्हा समजा मी म्हटलं दिस इज चेअर, या चेअर बद्दल मी काहीतरी इन्फॉर्मेशन देतोय, काहीतरी माहिती देतोय, त्यानंतर मी इट वापरायचं आहे. बघा, तुम्हाला नेहमी प्रश्न पडतो की यार इंग्रजी समजतं पण बोलता येत नाही. तो समोरचा व्यक्ती काय बोलतोय पण ते आम्हाला सर्व समजून जातं, पण ते एक्सप्रेस कसं करायचं, ते कसं बोलायचं हे आपल्या डोक्यात येतच नाही. तर बघा, एक गोष्ट कधी लक्षात ठेवा, इंग्रजी बोलण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे प्रॅक्टिस. तुम्ही जितकी प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा फायदा होणार आहे. मग आता इंग्रजी बोलण्यासाठी काही बेसिक जिथून इंग्रजीची सुरुवात होते ते शब्द आपण शिकणार आहोत. हे शब्द तुम्ही जर चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली, पाठ करण्यापेक्षा प्रॅक्टिस करा, कारण प्रॅक्टिसने स्किल डेव्हलप होते आणि पाठ केल्याने फक्त नॉलेज येतं. आणि नॉलेज आज येतो उद्या विसरून जातो, पण प्रॅक्टिस म्हणजे स्किल कधी विसरत नाही. तुम्हाला मगाशी बोललो होतो मागच्या लेक्चरमध्ये, नॉलेज म्हणजे काय, जे मी आज केलंय ते मी 1 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी विसरून जाईल, परंतु जी मी स्किल जी असेल ती मी स्किल कधीही मरेपर्यंत विसरणार नाही. जसं मी स्वयंपाक करायचं मी कधी विसरणार नाही. मला सायकल येते, मी 10 वर्षांतर मी आलं तरी मी सायकल चालवेल. कोणतीही गोष्ट घ्या तर आपला स्किल डेव्हलप करायची. तर इंग्रजीमध्ये तुम्हाला जिथून सुरुवात होते ती सुरुवात आपण ह्या शब्दातून पाहणार आहोत. मग हे शब्द कसं वापरतात, याचा अर्थ काय, याचा मिनिंग काय, याचा कुठे वापर होतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर बघा, तुम्हाला माहिती आहे आय म्हणजे मी किंवा मला, ओके, मी किंवा मला. ही म्हणजे काय, तो किंवा त्याला. शी म्हणजे काय, ती किंवा तिला. यू म्हणजे काय, तू किंवा तुम्ही. वी म्हणजे काय, आम्ही किंवा आम्हाला. ओके. दे म्हणजे काय, ते, त्या, ती किंवा त्यांना. त्यांनाही म्हटलं तरी चालतं. आणि इटचा अर्थ होते ते, तो, ती. आता यांचा वापर कसा करायचा एकदा बघून घ्या. आता मी, हा आय, हा याचा मी, एकच, हे तिघी भाऊ घेत, लक्षात ठेवा. मी म्हणजे काय, मला. ही म्हणजे काय, त्याला. हर म्हणजे काय, तिला. यू म्हणजे काय, तुला. अस म्हणजे काय, आम्हाला. दे म्हणजे त्यांना. आणि तर ते बी होऊ शकतात, तो बी होऊ शकतोय. पुढचं बघा, माय म्हणजे माझा, माझी, माझे, माझ्या. ओके. हिज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे, त्याचा. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे. योर म्हणजे काय, तुझा, तुझी, तुझे, तुझ्या. और म्हणजे आमचा, आमची, आमचे किंवा आमच्या. देर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. आणि इच म्हणजे त्याचा किंवा त्याचे किंवा त्याची. आता बघा, तुम्ही कन्फ्युज झालाय की सर आय म्हणजे मला, इथं पण मला आलाय. हे म्हणजे त्याला, इथं पण त्याला आलाय. शे म्हणजे तिला, इथं पण तिला आलाय. तर बघा, यांचा वापर कधी लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या वाक्याची सुरुवात होईल तर वाक्याच्या अगोदर म्हणजे सुरुवातलाच 1 नंबरला म्हणजे जे मुडकं असतं आपले मुडकं, हे मुडकं म्हणजे आय म्हणजे 1 नंबरलाच घ्यायचं, लक्षात ठेवायचंय. समजा मी डॉक्टर आहे किंवा माझ्याकडे पेन आहे. आता माझ्याकडे पेन आहे म्हणजे आय, जो आय ना, आय हा सुरुवातलाच घ्यायचे, आय हॅव पेन. समजा मी त्याला पेन दिलं किंवा त्याने मला पेन दिलं, त्याने मला पेन दिलं, ही गेव मी, ही गेव मी अ पेन. म्हणजे बघा, ही
गेव मी म्हणजे क्रियापदानंतर म्हणजे ऑब्जेक्ट मध्ये जर हे काम करत असेल तर तुम्हाला हे मी वापरायचे, लक्षात ठेवायचे. म्हणजे काय, आपण डायरेक्ट सांगतो 2 नंबरला घ्यायचं. 2 नंबर म्हणजे सब्जेक्ट क्रियापदानंतर घ्यायचे. प्रत्येक सांगतो हे कधी 1 नंबरला येईल आणि हे कधीही वर्ब नंतर म्हणजे क्रियापदानंतर येईल. जसं आता एक मी तुम्हाला वाक्य सांगेल तुम्हाला की हे कसं वापरायचं, कशा पद्धतीने वापरायचे. आणि हा जो माय आणि माय, हिज, हर, युअर, अवर, देअर, इट्स, आता यांचा वापर यांच्यानंतर कधीही एक नाऊन घ्यायचं. जसं आता मला म्हणायचे माझे वडील म्हणायचे तर आय फादर नाही म्हणायचे किंवा मी फादर नाही म्हणायचे, तर म्हणायचं माय फादर. त्याचे वडील म्हणायचे असेल तुम्हाला तर ही फादर नाही म्हणायचे किंवा हिम फादर बी नाही म्हणायचे, तुम्हाला म्हणायचे हिज फादर. तिचे वडील, काही मुलं काय म्हणतात शी फादर किंवा हर तुम्ही हर फादर होऊ शकतायत. ओके, तुझे वडील युअर फादर, यू फादर नाही. आमचे वडील अवर फादर, वी फादर म्हणायचे नाही. त्यांचे वडील देअर फादर. आणि इट्स केव्हा वापरता बघा, हा जो इट्स आहे किंवा इट प्राणीसाठी, निर्जीव वस्तूसाठी किंवा हवामानाचे घटकसाठी. समजा आता एक तुम्हाला सांगतो मी, समजा हे पेन आहे. ओके, हा पेन आहे तर मी दिस इज अ पेन म्हणेल, दिस इज अ पेन. आणि जेव्हा मी याचा परत एकदा उल्लेख करेल मी की हा लाल कलरचा आहे तर मी इट वापरेल. इट लक्षात ठेवा, प्रत्येक जण इट इज चेअर, इट इज फॅन वापरतात. कधीही लक्षात ठेवायचे हे वाक्य चुकीचे. इट इज फॅन, इट इज चेअर हे केव्हा वापरतात, हे वाक्य बरोबर आहे, पण केव्हा वापरणार, जेव्हा समजा मी म्हटलं दिस इज चेअर, या चेअर बद्दल मी काहीतरी इन्फॉर्मेशन देतोय, काहीतरी माहिती देतोय, त्यानंतर मी इट वापरायचं आहे. समजा आता मी म्हणायचंय मला माझ्याकडे एक कुत्रा आहे, आय हॅव अ डॉग, तो प्रामाणिक आहे. तर आता मी परत डॉग नाही घेणार, त्याच्यानंतर मी काय वापरेल, त्याच्याबद्दल एक प्रोनाउन वापरेल. या सर्व शब्दांना प्रोनाउन वापरतात. तर समजा आता माझ्याकडे कुत्रा आहे, आय हॅव डॉग, तो प्रामाणिक आहे. आता प्राणी आलाय, बरोबर आहे ना, तर प्राणी आलाय तर मी इट वापरेल, इट इज ऑनेस्ट. तर तो विश्वासू आहे, इट इज फेथफुल. म्हणजे काय, मी त्या कुत्र्याबद्दल माहिती सांगतोय, परत त्याचा उल्लेख आला म्हणून मी या ठिकाणी इट वापरला आहे. म्हणजे प्राणीसाठी किंवा निर्जीव वस्तूंसाठी. आणि एक गोष्ट हवामानाचे घटक दाखवायचे असतील तेव्हा तुम्हाला इट वापरायचे आहे. आणि आय म्हणजे मी स्वतःसाठी वापरायचे आहे, त्याचं मी वापरायचे ऑब्जेक्ट मध्ये. मी आता एखादी 2-3 वाक्य तुम्हाला समजून सांगेल. ही मुलासाठी वापरायचे, ऑब्जेक्ट मध्ये आला तर हिम वापरायचं, सुरुवातला शी वापरायचं, ऑब्जेक्ट मध्ये हर वापरायचं, सुरुवातला सब्जेक्ट मध्ये यू, ऑब्जेक्ट मध्ये इकडे आला तर यूज येईल, सब्जेक्ट मध्ये वी, ऑब्जेक्ट मध्ये अस वापरायचे, सब्जेक्ट मध्ये दे, ऑब्जेक्ट मध्ये देम वापरायचे. आणि यांच्या नंतर तुम्हाला काहीतरी एक नाउन वापरावं लागेल. जसं माझं पुस्तक म्हणायचं असेल तर मी म्हणेल माय बुक. त्याचं पुस्तक म्हणायचं असेल हिज बुक. तिचं पुस्तक हर बुक. तुमचं पुस्तक युअर बुक. आमचं पुस्तक अवर बुक. त्यांचं पुस्तक देअर बुक. आणि आता हे त्यांचं मी तुम्हाला सांगितलं की केव्हा वापरतात. ओके, मग आता ह्याची तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस करून घ्यायची. इतकी प्रॅक्टिस करा. भले तुम्हाला हे प्रॅक्टिस करण्यासाठी 10 दिवस गेले तरी चालेल. त्याला रोज असं म्हणायचं आय, ही, शी, इट, यू, वे, दे. आय, मी, शी, हर, ही, हिम, असं तुम्ही रोज त्या बोलण्याची प्रॅक्टिस करा. या प्रॅक्टिसने काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना, यार इंग्लिश समजतं पण बोलत नाही, तर सुरुवात तर करा पहिले याच्याने सुरुवात करा. बघा, थेंब थेंब तळे साचे. जेव्हा तुम्ही थेंब थेंब जमा करणार ना, एक दिवशी ते पूर्ण मोठं होऊन जाईल. मग ह्याची सुरुवात करायची. मग आता बघा, हे वाक्याच्या कधीही लक्षात ठेवा, वाक्य आलं ते हेच घ्यायचं सुरुवातला, आणि जर नंतर आलं तर हे घ्यायचे. मी तुम्हाला एक वाक्य सांगतो म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, थोडं प्रॅक्टिस करशाल. आणि यांच्यामध्ये डिफरंट काय आणि याच्यानंतर कधी नाऊन वापरायचं हे तुम्हाला मी आता जस्ट सांगितलं. मगाशी मी तुम्हाला ते प्रोनाउन्स शिकवलं, आय वगैरे. आता मी एक वाक्य घेतो बघा, एक वाक्य घेतो बघा.
माझ्याकडे एक पुस्तक आहे. आता माझ्याकडे आहे, माझ्याकडे असं म्हणायचं असेल, ओके, माझ्याकडे. आणि माझ्याकडे म्हणायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट म्हणायचं आय हॅव म्हणायचं. माझ्याकडे म्हणजे आय हॅव. एक म्हणजे अ घ्यायचं, वन वापरायचं, अ वापरायचं. आणि पुस्तक म्हणजे काय, बुक. बघा हा जो आय आय तो एक नंबरला आलाय, काल आहे तो एक नंबरला. तर एक नंबरला कधी आला तो कधीही आयच घ्यायचं. आणि इकडे जर आला तर तो मी घ्यायचं. मी तुम्हाला वाक्य सांगतो बघा. माझ्याकडे आहे असं म्हणायचं असेल तर आय हॅव म्हणायचं. माझ्याकडे पेन आहे, आय हॅव पेन. माझ्याकडे खुर्ची आहे, आय हॅव चेअर. माझ्याकडे पंखा आहे, आय हॅव फॅन. माझ्याकडे कुत्रा आहे, आय हॅव डॉग. माझ्याकडे मांजर आहे, आय हॅव कॅट. हिला काय करा तुम्ही बोलत जा, आय हॅव कॅट, आय हॅव डॉग, आय हॅव फॅन, आय हॅव चेअर, आय हॅव पेन, आय हॅव कार. हे बोलत जा फक्त. आणि याला फक्त प्रॅक्टिस करत जा, प्रॅक्टिस करत जा, प्रॅक्टिस करत जा. आता बघा एक अजून एक वाक्य घेतो मी बघा. मी त्याला एक पुस्तक दिले. आता बघा वाक्य बघा, मी आणि त्याला आलंय बघा, दिसतंय तुम्हाला, मी त्याला. मला सांगा ऍक्शन कोण करते, ऍक्शन कोण करते, मी करतोय. जो ऍक्शन आहे बघा, हा जो मी जो सब्जेक्ट मध्ये येणार आहे तो कधी आय घ्यायचं, मी घेतलं आय. आणि क्रियापद घ्यायचे, क्रियापद म्हणजे दिले आलंय, दिले. देण्याला म्हणतात गिव्ह, ओके. त्याचं हा झाला तुमचा V1 आहे. मी तुम्हाला क्रियापदाचं रूप सांगणार आहे, पण एकदा सुरुवात कशी करतात ते तुम्हाला सांगतो. हा जो गेव आहे, गेव, हा गेव हा झाला तुमचा V2 झाला. आणि V3 काय झाला, गिवन, हा झाला तुमचा V3. आणि याला ING लावायचं, हा झाला ING लावला, याला म्हणता V4. मग आता लालेली आलं, लालेली आलं तर तुम्हाला V2 घ्यायचं, म्हणजे मी दिले आय घेव, आय घेव. त्याला आता त्याला आलंय त्याला, तर मग तुम्ही ही वापरणार का. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, एक तर ही वापरायचे, एक तर ही वापरायचे. तर बघा एक नंबरला आलं तर ही, नंतर कधी येत असेल नंतर, तर त्याला नंतरला दोन नंबरला, म्हणजे आपण दोन नंबर समजू, नंतर आलं तर हिम वापरायचे. हे नंतर येते, नंतर येते म्हणून आपण काय घेणार, हिम घेणार. आय गेव हिम. आणि एक पुस्तक म्हणजे काय, अ बुक. चल वाक्य संपलं. बघा एक नंबरला आयच घ्यायचं. आता समजा हेच वाक्य आपण उलट करून घेऊ, हे उलट करून घ्या. त्याने मला एक पुस्तक दिले. आता बघा त्याने मला एक पुस्तक दिले. आता त्याने आलंय, त्याने म्हणजे काय, एक तर ही बी म्हणता आणि ही बी, ही म्हणजे त्यालाच वापरतो. एक नंबरला आलाय, मग एक नंबरला आपण काय घेणार आहे, ही घ्यायचं. दिले आले, दिलेला काय म्हणतात, गेव. गेव घेतलं, ही घेव. आणि इथं मला आलाय बघा, मला म्हणजे काय, आय बी आहे आणि मी बी आहे, पण तो नंतर आलाय. जेव्हा नंतर येतो तर तुम्हाला काय घ्यायचं, मी घ्यायचं. म्हणजे ऑब्जेक्टचं काम करतोय, त्याला मी म्हणणार आहे मी वापरायचे, ही घेऊ मी. आणि एक पुस्तक म्हणजे काय, अ बुक, असं वापरायचंय. म्हणजे बघा आता तिने मला पुस्तक दिलं, तिने मला पुस्तक, इथं काय मग शी गेव मी अ बुक. मी तिला पुस्तक दिलं, मी तिला पुस्तक दिलं. आय गेव तिला म्हणजे हर येईल इकडं, लक्षात ठेवा. इकडे आला तर शी होऊन जाईल आणि इकडे आला तर काय होऊन जाईल, हर होऊन जाईल. अशी तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करत जायची. बघा छोट्या छोट्या गोष्टीतूनच तुम्ही त्या गोष्टी शिकू शकताय. एक वाक्यातून दुसरं घेतो बघा. आता मी घेतो, माझे वडील शिक्षक आहेत. आता बघा इथं आले माझे वडील. बघा माझे नालं, माझे, मी तुम्हाला काय बोलतो, आय, मी आणि माय. बघा माय आलंय, तर कधी लक्षात ठेवा, माय शब्दानंतर काहीतरी एक नाऊन घ्यायचे, तुम्हाला काहीतरी शब्द येईलच, तो एकमेव येणार नाही. जसं माझा पेन, माय पेन. माझं पुस्तक, माय बुक. तो माय वापरायचं. मग इथे आले माझे वडील, माय फादर. व तो सब्जेक्ट मध्ये असो किंवा ऑब्जेक्ट मध्ये असो, तिथं माय येईल, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाहीये. एक लक्षात, माय फादर इज आहे म्हणजे इज अ टीचर. माय फादर इज अ टीचर. तिचे वडील शिक्षक आहे, हर फादर इज अ टीचर. त्याच्या वडील शिक्षक आहे, हिज फादर इज अ टीचर. तुझे वडील शिक्षक आहेत, युअर फादर इज अ टीचर. आमचे वडील शिक्षक आहेत, अवर फादर इज अ टीचर. त्यांच्या वडील शिक्षक आहेत, देअर फादर इज अ टीचर. तर मला वाटतं तुम्हाला हे आय, मी, शी याच्यात भानगड समजलं असेल.
आता मग एक शेवटचं एक वाक्य बघू. आता बघा इथे काय, मी एक मुलगा पाहिला तो विद्यार्थी होता. आता बघा मी हा एक नंबरला आला. एक नंबरला म्हणजे आपण काय आय बी वगैरे काय घ्यायचं नाही, किंवा माझे वडील तिचे असं काही आलेलं नाही. पाहिला लालेली आले म्हणजे पाण्याला म्हणतात सॉ, काय आता म्हणजे व्हिडिओ घ्यायचे. आय सॉ, मी एक मुलगा पाहिला, मग काय मग आय सॉ अ बॉय, नंतर फुल स्टॉप आलाय. बरोबर आहे. आता हा जो तो आला ना, तो त्या मुलाबद्दल वापरलाय. आता मुलगा असेल तर ही वापरतो, म्हणजे एक नंबरला. तुम्ही म्हणा सर नंतर आलाय, हो बाबा नंतर जरी आला असेल तर मग फुलस्टॉप आले, आणि फुलस्टॉप नंतर कधीही सब्जेक्ट येतं, आणि सब्जेक्ट म्हणजे काय एक नंबर, तर त्याला हेच वापरायचे. म्हणून मी तो होता, ही वॉज अ स्टुडंट. दुसरं वाक्य मी बघा सेम आहे बघा, मी एक मुलगी पाहिली, मी म्हणजे आय सॉ अ गर्ल, नंतर फुलस्टॉप आलाय बघा. आता मुलगी आली ना, आणि एक मुलगी आली तर मी काय घेणार आहे, तिथं शी वापरणार आहे. शी होती, शी वॉज खूप म्हणजे व्हेरी ब्युटिफुल, शी वॉज व्हेरी ब्युटिफुल. तर कधी लक्षात ठेवा, एक नंबरला मी जे तुम्हाला सांगितलं होतं तेच घ्यायचं, नंतर ऑब्जेक्ट मध्ये आलं तर मी हर घ्यायचं, आणि इकडचं माय हर याच्यानंतर कधी नाऊन असेल तर तुम्हाला ते वापरायचे. तर मला वाटतं तुम्हाला एवढं समजलंय. बघायची प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. इथला 10 दिवस प्रॅक्टिस करा, 20 दिवस प्रॅक्टिस करा. जोपर्यंत तुमची जीभ पलटत नाही, त्याला सॉफ्टनेस पण येत नाही, तोपर्यंत प्रॅक्टिस थांबवायची नाहीये. मी तुम्हाला जर अजून याच्यात डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की सर मला पूर्ण डिटेल ज्या प्रोनाऊनच्या वाक्यामध्ये कसं वापर होतो आणि कशा पद्धतीने याचा वापर केला पाहिजे, तर मला नक्की नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे तुमच्या कमेंटने मला समजेल की मला याच्यात काहीतरी पुढचा पाठ मला बनवावा लागेल. तर तुमचं कमेंट खूप महत्वाचं असतं. तर बघा, तुमचं कमेंट जास्तीत जास्त आले तर मी यावर नक्कीच पूर्ण डीप मध्ये डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे नवीन असतील या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.